Hello everyone, welcome one and all. I am Assistant Professor Sunaina Jadhav, Commerce Department from Sri Pancham Khemraj Mahavidyalaya Sawantwadi. For FY BCom Semester 1st in Accountancy and Financial Management, today we are going to learn the difference between prepaid and unexpired and accrued and outstanding. बघा की प्रीपेड अँड अनएक्सपायर्ड जे काय एक्सपेन्सेस असतात, ॲक्रूड अँड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतात, तर त्यांच्यामध्ये बेसिक फरक काय आहे बघा. या ठिकाणी डिफरन्स आपल्याला कुठले डिफरन्सेस स्टडी करायचे, प्रीपेड अँड अनएक्सपायर्ड अँड ॲक्रूड अँड आउटस्टँडिंग. आपण या दोन्हीचे 1 मिनिट फक्त बघा. प्रीपेड अँड अनएक्सपायर्ड, प्रीपेड इन्शुरन्स असतो, बरोबर आहे ना. जनरली आपण प्रीपेड इन्शुरन्सची ॲडजस्टमेंट सॉल्व करतो बघा. आउटस्टँडिंग सॅलरीची करतो, रेंटची करतो, बरोबर आहे ना. यांची इफेक्ट आपण काय करतो बघा. प्रीपेड आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटमधून लेस करतो आणि बॅलन्स शीट असेटला लिहितो. आउटस्टँडिंगचा आपण इफेक्ट काय करतो, फॉर एक्झाम्पल आउटस्टँडिंग रेंट असेल किंवा आउटस्टँडिंग सॅलरी असेल तर आपण काय करतो बघा, P&L अकाउंटच्या डेबिटला ऍड करतो तेवढी अमाऊंट आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहितो. हे इफेक्ट काय करायचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना प्रत्येकाला माहिती आहे, पण त्याचं बेसिक मिनिंग काय आहे ते आपल्याला काय करायचं, स्टडी करायचं बघा. प्रीपेड अँड अनएक्सपायर्ड दोघांचं नेचर काय असतं बघा. प्रीपेड अनएक्सपायर्ड नेचर काय असतं, सेमच असतं. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया बघा, इन्शुरन्सचं आपण एक्झाम्पल घेऊया. इन्शुरन्स जनरली आपलं फायनान्शियल इयर कधी असतं, फायनान्शियल इयर फर्स्ट इट स्टार्ट्स ऑन 1 एप्रिल अँड एंड्स ऑन 31 मार्च एव्हरी इयर, एव्हरी अकाउंटिंग इयर, एव्हरी फायनान्शियल इयर, बरोबर आहे. पण आपण इन्शुरन्स असा काय सगळेच इन्शुरन्स आपण 1 एप्रिलला घेत नाही, बरोबर ना. ते आपण कधीतरी कधी पण घेतो आपण. ते वर्ष फायनान्शियल इयरमध्ये आपण कधीही काय करत असतो, इन्शुरन्स घेत असतो. फॉर एक्झाम्पल आपण जर 11 ऑगस्ट, आता या करंट इयरचं एक्झाम्पल घेऊया. आपण जर समजा 10,000 रुपीजचं इन्शुरन्स अॅन्युअल प्रीमियम आहे, ठीक आहे. इन्शुरन्स पॉलिसी जेव्हा घेतली जाते तेव्हा जो आपण त्याचे पैसे पे करतो त्याला प्रीमियम वर्डिंग वापरलं जातं. काय वर्डिंग वापरलं जातं, प्रीमियम. प्रीमियम म्हणजे हप्ता. आणि आपण इन्शुरन्स कधी घेतलेला आहे, 11 ऑगस्ट 2020 बघा. इन्शुरन्स कधी घेतला, 11 ऑगस्ट 2020. 1 इयरसाठी इन्शुरन्स असतो, म्हणजे त्याचा ड्युरेशन किंवा ती व्हॅलिडिटी कधीपर्यंत आहे त्याची, नेक्स्ट इयरच्या 1 दिवस अगोदर त्याची व्हॅलिडिटी संपणार. कधी आपण इन्शुरन्स काढला, 11 ऑगस्ट 2020. त्याची व्हॅलिडिटी कधीपर्यंत असणार, 11 ऑगस्टच्या अगोदरच्या डेट किती येते, 10 ऑगस्ट. 10 ऑगस्ट 2021. आपण 20 मध्ये इन्शुरन्स घेतला तर 21 मध्ये पर्यंत त्याची काय असणार आहे, व्हॅलिडिटी असणार आहे, बरोबर. पण आपण जेव्हा अकाउंट मेंटेन करणार आहोत, आपण अकाउंट कोणत्या ड्युरेशनसाठी मेंटेन करणार आहोत बघा. 1 एप्रिल 2020 टू 31 मार्च 2021. परत एकदा बघा, आपला फायनान्शियल इयर कधीच असणार, 1 एप्रिल 2020 टू 31 मार्च 2021. या ड्युरेशनसाठी आपण आपले अकाउंट काय करणार, मेंटेन करणार. मग बघा, आपण जो इन्शुरन्स प्रीमियम पे केलेला आहे, बरोबर आहे ना, त्याचा बेनिफिट आपण करंट फायनान्शियल इयर मध्ये किती मंथ साठी घेणार, ऑगस्ट मध्ये पेमेंट केलं म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 9 मंथ, ठीक आहे. 9 मंथ साठी करंट इयर मध्ये काय करणार आपण, बेनिफिट घेणार. आणि नेक्स्ट मंथ मध्ये कधी बेनिफिट घेणार आपण बघा, मार्चला आपलं फायनान्शियल इयर संपलं म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै. 11 ऑगस्ट तो तिकडे आपण कन्सिडर केलं म्हणजे 4 मंथ काय होणार, 3 मंथ नेक्स्ट फायनान्शियल इयर मध्ये त्याचा बेनिफिट घेणार आपण, बरोबर. आणि करंट काय करणार, मग करंट फायनान्शियल इयरला 9 मंथचा काय करणार, बेनिफिट आपण घेणार. कारण आपलं फायनान्शियल इयर आपण कसं घेतलेलं आहे, 1 एप्रिल टू 31 मार्च. आणि 11 ऑगस्ट मध्ये 11 ऑगस्ट 2020 ला आपण पॉलिसी घेतली
म्हणजे आपण ऑगस्ट कन्सिडर करणार, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, सॉरी 8 मंथ होतात. तर हे 8 मंथ आपण करंट फायनान्शियल इयर मध्ये बेनिफिट घेणार आणि रिमेनिंग जे 4 मंथ आहेत, एप्रिल, मे, जून, जुलै, 4 मंथचा बेनिफिट आपण कधी घेणार, नेक्स्ट फायनान्शियल इयर मध्ये, नेक्स्ट अकाउंटिंग इयर मध्ये घेणार. बरोबर. पण आपण कॉल प्रीमियम तर कधी दिलाय, प्रिव्हियस त्या पिरियड मध्ये दिलेलं आहे. बरोबर ना. म्हणजे पुढचे जे नेक्स्ट 4 मंथ आहेत त्या ड्युरेशन साठी जे प्रीमियम आपण पे केलेलं आहे, जे पैसे पे केलेले आहेत, जे कंटिन्यू झालेले आहेत, त्याला आपण काय म्हणतो, अनएक्सपायर्ड. बघा, त्या फायनान्शियल इयर मध्ये त्याला ट्रीटमेंट काय असणार, अनएक्सपायर्ड. आणि करंट फायनान्शियल इयरला त्या 4 मंथच्या प्रीमियमला ट्रीटमेंट काय असणार, प्रीपेड. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करतो, पुढच्या फायनान्शियल इयरच्या 4 मंथचा प्रीमियम करंट फायनान्शियल इयर मध्येच काय करतोय, पे करतोय. ठीक आहे. अनएक्सपायर्ड अँड प्रीपेड. बघा, याच्यामध्ये मगाचच आपलं एक्झाम्पल आपण काय करतोय, 8 मंथचा बेनिफिट करंट फायनान्शियल इयर मध्ये घेतोय आणि 4 मंथचा बेनिफिट आपण काय करतोय, नेक्स्ट फायनान्शियल इयर मध्ये घेतोय. बरोबर आहे ना. तर प्रीमियम आपण असा प्रीमियम का पे करतो, तर प्रीमियम आपला कमी करण्यासाठी अशा पद्धतीने आपण प्रीमियम पे करत असतो. आणि जो अॅन्युअल प्रीमियम पे करतो आपण, त्याच्यामध्ये आपल्याला थोडा प्रीमियम कमी येतो आणि त्याचा आपण बेनिफिट आपण त्या फायनान्शियल इयर मध्ये घेऊ शकतो. आणि जे प्रीपेड बेनिफिट्स असतात ते आपल्याला फ्युचर मध्ये मिळत असतात. प्रीपेड आणि अनएक्सपायर्ड दोन्हींचा इफेक्ट सेमच असतो, पण त्याच्यामध्ये हा बेसिक काय आहे, फरक आहे. नेक्स्ट एक टर्म आहे आपला अॅक्रूड अँड आउटस्टँडिंग. दोघांचा इफेक्ट बघा सेमच आहे. अॅक्रूड आउटस्टँडिंग आपण काय करतो, रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्सेस मध्ये ऍड करतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहित असतो. बरोबर आहे ना. दोघांचे इफेक्ट सेमच आहे. फरक फक्त हा ड्यू डेटचा असतो. बघा, फरक हा दोघांच्या मध्ये कुठचा असतो, अॅक्रूड अँड आउटस्टँडिंग मध्ये ड्यू डेटचा फरक असतो. फॉर एक्झाम्पल आपण सॅलरीचं एक्झाम्पल घेऊया. या ठिकाणी लिहिलेलं आहे सॅलरी, रेंट, दोघांचे आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. पण बघा, समजा जर मंथली सॅलरी ही 30 डेजची असते आणि पर डे समजा जर सॅलरी 1000 रुपीज असेल, तर मंथची सॅलरी किती होणार, 30 डेज प्रमाणे 30,000. बरोबर. मग बघा, मंथ कंप्लीट होण्यासाठी 1, 2, 3, 4, 5 असे 30 डेज लागणार. बरोबर आहे. मंथ कंप्लीट होण्यासाठी किती दिवस लागणार आहे, 30 डेज. मग बघा, आपल्याकडे समजा आपण आफ्टर कंप्लीशन ऑफ 5 डेज आपण जर सॅलरी काउंट केली किंवा कॅल्क्युलेट केली तर ती किती होणार, आफ्टर कंप्लीशन ऑफ 5 डेज 1 डे सॅलरी इज 1000, फॉर 5 डेज इट इज 5000. बरोबर आहे ना. जर एका दिवसाची सॅलरी आपली 1000 असेल तर 5 डेजची किती होणार, 5000 होणार. बरोबर ना. मग आपण ही ऍड करत जायचं. फर्स्ट डे 1000, सेकंड डे 1000, थर्ड डे 1000, फोर्थ डे 1000. बरोबर ना. म्हणजे 6th डेच्या मॉर्निंगला आपली सॅलरी झाली 5000. दॅट इज अॅक्रूड. बघा, दॅट अमाऊंट ऑफ सॅलरी इज द अॅक्रूड सॅलरी. सेम एक्झाम्पल तुम्ही कंटिन्यू करा. 29 डेजला करा. लास्ट डे राहिला 30चा. 30 डेज आपण वर्क नाही केलेला आहे. 30चा मॉर्निंगला आपली सॅलरी किती होणार, अॅक्रूड सॅलरी 29,000 फॉर 29 डेज. बरोबर. 30 डे पण आपला कंप्लीट झाला. बरोबर आहे. सॅलरी वेजेस जनरली कधी पे केलं जातं बघा, आफ्टर कंप्लीशन ऑफ द मंथ. मंथ कंप्लीशन झाल्यानंतर नेक्स्ट मंथच्या फर्स्ट डे म्हणजे 1 तारखेला सॅलरी पे केली पाहिजे अशी अपेक्षा असते, पण ती जनरली 3, 4 अशा, कारण हॉलिडेज वगैरे सगळे कन्सिडर करून किंवा काही रिझन्स असतात टेक्निकल, त्याच्यामुळे ती सॅलरी फर्स्ट 4 तारीख, कधी 5 तारीख अशा पद्धतीने ती होत असते. बरोबर आहे ना. मग बघा, अॅक्रूड कशाला म्हणायचं, त्याच मंथच्या 16व्या दिवशी आपली सॅलरी 15,000 असणार आहे.
त्याच मंथच्या जूनची सॅलरी आहे समजा, तर आपण 28 तारखेला आपली सॅलरी 27,000 असणार आहे, बरोबर ना, जे काम कम्प्लीट केलं त्या दिवसापर्यंत सॅलरी. पण त्याला काय म्हटलं जातं, ॲक्रूड म्हटलं जातं, म्हणजे ते त्यात ॲक्रू होत जाते, ॲड होत जाते. पण आपण जाऊन म्हणत नाही आता मला 15 डेज झाले आणि माझी सॅलरी द्या म्हणून, बरोबर आहे ना, तर तसं होत नाही. पण समजा जर आपली सॅलरी 30 डेज कंप्लीट झाल्यानंतर पण पे केलेली नसेल, बघा 30 जून झाला, 1 जुलै झाला, 1 जुलैला पे करायला हवी आपली 30,000 रुपीज, पण ते समजा जर पे झालेले नसतील तर त्या अमाऊंटला 30,000 अमाऊंटला आपण काय म्हणतो, आउटस्टँडिंग. बघा ड्यू डेट झाल्यानंतर पण सॅलरी जर पे केलेली नसेल, ड्यू डेटच्या नंतर जर सॅलरी पे केलेली नसेल तर त्याला म्हटलं जातं आउटस्टँडिंग. आणि ड्यू डेटच्या अगोदर जी अमाऊंट ऑफ सॅलरी असेल, ड्यू डेटच्या अगोदर जी अमाऊंट ऑफ रेंट असेल, ड्यू डेटच्या अगोदर जे अमाऊंट ऑफ वेजेस असेल त्याला म्हटलं जातं आउटस्टँडिंग, सॉरी त्याला म्हटलं जातं ॲक्रूड. बघा ड्यू डेट होण्याच्या अगोदर जी काय क्युम्युलेट होत आपली सॅलरी, रेंट, वेजेस असतं त्याला म्हटलं जातं ॲक्रूड. ड्यू डेट झाल्यानंतर जर ती अमाऊंट जर अनपेड असेल तर त्याला म्हटलं जातं आउटस्टँडिंग. दोघांचा इफेक्ट बघा सेमच असतो, फक्त जे आपण ॲक्रू होत असतं, जे ॲक्रूड झालेलं असतं ते आपण काय करतो, ड्यू डेट झाल्यानंतर काय करतो, पे करतो. ठीक आहे, समजलं का? बघा खूप बेसिक मिनिंग्स आहेत याच्यामध्ये, जे आपल्याला खूप मनापासून अभ्यास करायचा आहे आपल्या अकाउंटन्सीचा. ॲक्रूड म्हणजे काय असतं, आउटस्टँडिंग म्हणजे काय असतं, प्रीपेड म्हणजे काय असतं, अनएक्सपायर्ड म्हणजे काय असतं. आपण फक्त अभ्यास कसा करतो बघा, परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे, प्रॉब्लेम सोडवायचे, आणि आपल्या अकाउंटच्या मुलांचं तर खूप असतं. परवा पण एका मुलाने मला फोन केला होता, आपल्या स्टुडंटनी मला सांगत होता जरा मराठीमध्ये एक्सप्लेन करा. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली की हे सगळं अकाउंट बेसिक आहे आणि बेसिक आम्हाला येतं, किंवा थेरीमध्ये आपल्याला जनरली इंटरेस्ट नसतो बघा, पण एक लक्षात ठेवायचं, आपली थेरी परफेक्ट हवी तरच आपण आपलं प्रॅक्टिकल परफेक्ट करू शकतो. आणि प्रॅक्टिकलला तुमच्या काय खूपसा असं तुम्ही एक्झामच्या ओरिएंटेड विचार करता, परीक्षेत मला मार्क्स मिळवायचे आहेत, बरोबर ना, मला परीक्षा पास व्हायची आहे, तर पास होण्या एवढं आपण अगदी लो लेवलचं काय म्हणूया त्याला, एम ठेवायची काही गरज नाही आहे. तर आपल्याला जे काय मिनिंग्स आहेत, ज्या काय बेसिक्स कन्सेप्ट्स आहेत, तुमच्या जे इम्पॉर्टंट टर्म्स आहेत त्याचं पण लेक्चर ऑलरेडी आपण 2 लेक्चरच्या अगोदर केलेलं आहे बघा, ते पण तुम्ही बघा. आणि प्रत्येक कन्सेप्टचा मिनिंग आपल्याला परफेक्ट आला पाहिजे, आणि तो येण्यासाठी काय करा, प्रयत्न करा. प्रॉब्लेम तुम्हाला काय करणार, PDF नोट्स तुमच्या गुगल क्लासरूमवरती असणार आहेत, तर प्रॉब्लेम त्या ठिकाणी मी तुम्हाला पेज नंबर ते आणि प्रॉब्लेम सांगणार, फक्त त्याचं सोल्युशन असंच एक्सप्लेन करणार, कारण 4 प्रॉब्लेम एक्सप्लेन करायचे आपण, आणि रिमेनिंग प्रॉब्लेम हे तुम्ही स्वतः सगळे काय करायचे, सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, तर आपण खूप बेसिक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. असेट्स, लायबिलिटीज, कॅपिटल, प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस, डेबिट, क्रेडिट, बरोबर. कुठलेही अकाउंट कसे ओपन करायचे, त्याचे इफेक्ट्स कसे होतात, बेसिक ऑफ अकाउंट, ABCD ऑफ अकाउंटन्सी बघितलेलं आहे बघा आपण. तर पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, त्याचे रूल्स, बरोबर ना. ट्रायल बॅलन्स कसा प्रिपेअर केला जातो, आपल्या ट्रेडिंग P&L अकाउंटला ऑलवेज अकाउंट म्हटलं जातं, किंवा मशिनरी अकाउंट, फर्निचर अकाउंट हे अकाउंट आहेत. आणि बॅलन्स शीट ही आपलं स्टेटमेंट आहे, स्टेटमेंटचं फॉर्मॅट कसं असतं, अकाउंटचं फॉर्मॅट कसं असतं, बरोबर ना. ट्रायल बॅलन्स हा टॅली का होतो, आपलं बेसिक अकाउंटचे ज्या कॉन्सेप्ट्स आहेत, कन्व्हेन्शन्स आहेत, 32 अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत, तर ते सगळं आपल्याला आलंच पाहिजेच. खूप अकाउंट येतं, 12th मला 100पैकी 100 मार्क आहेत, 90 मार्क्स आहेत. हे तुम्ही जर डोक्यामध्ये हवा करून घेतला तर काहीही उपयोग नाही आहे. अकाउंट काय येतं आपल्याला आणि आपण कशा पद्धतीनं प्रॉपर ते शिकलं पाहिजे. मार्क्स सर्वांनाच मिळतात, मार्क्सला काय व्हॅल्यू नसतं आपल्या हायर एज्युकेशनमध्ये. तुम्हाला जे काही येतं, म्हणजे तुम्हाला जे काही समजतं, जे तुम्ही अंडरस्टँड करून घेता, ते जास्त इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, अभ्यास करा.